नेहमी दुःखी राहणाऱ्यांनी नक्की ऐका हा व्हिडिओ. जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही. प्रमाणापेक्षा जास्त समजदारी आयुष्याला बेरंग करते. खूप कमी लोकांना माहीत असते की त्यांना खूप कमी समजतं. अंदाज चुकीचे निघू शकतात, पण अनुभव नाही. अंदाज मनाची कल्पना असतात आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो. नेहमी शांत राहा, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते, नाहीतर गरम असताना त्याला कोणत्याही आकारामध्ये बदलता येते. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता, त्यावेळी शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम पाहायला मिळतो. एक तर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. जर तुमचा कोणीही शत्रू नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या जागीसुद्धा शांत राहिले ज्या ठिकाणी बोलणे गरजेचे होते. ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. स्त्रियांना चंद्रतारे यांची नाही, तर फक्त इज्जत आणि प्रेमाची गरज असते. कोणत्याही गोष्टींची चिंता करत बसू नका. नशिबामध्ये जे लिहिलेलं असतं तेच होतं. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतो, पण कमाल आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा नसते. वाट पाहणे हे काही कमजोरी नसते, ती तर ताकद असते जी सगळ्यांमध्ये नसते. कोणी कोणाचीही साथ देत नाही, फक्त आपल्या स्वार्थासाठी लोक साथ देतात. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना देऊ नका. लोक म्हणतात की तुम्ही नेहमी खरं बोला, पण खरं कोणालाही ऐकायची इच्छा नसते. जगामध्ये सगळ्यात ताकदवान माणूस तोच असतो जो धोका खाऊनसुद्धा लोकांची मदत करणे सोडत नाही. अंदाज फक्त कोणाच्याही ताकदीचा लावला जाऊ शकतो, कोणाच्याही हिमतीचा नाही. प्रत्येक माणसाला चांगलं समजणं सोडून द्या, कारण लोक आतून तशी नसतात जशी वरून दिसतात. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते, आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणं सुद्धा सोडून देतात. ज्याच्या रागावल्यामुळे समोरच्याच्या मनामध्ये भीती तयार होत नाही आणि आनंदी झाल्यानंतर समोरच्याला तो काही देत नाही, आणि जो कोणाचेही रक्षण करू शकत नाही आणि कोणालाही नियंत्रित करू शकत नाही, असा माणूस कधीच काही करू शकत नाही. जर तुमचा कोणीही शत्रू नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या जागीसुद्धा शांत राहिले ज्या ठिकाणी बोलणे खूप गरजेचे होते. जे लोक सगळ्यात जास्त आपलं होण्याचा हक्क सांगतात तेच लोक सगळ्यांच्या आधी धोका देतात. प्रामाणिक लोकांपासून 2 पावलं दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावले पुढे राहिलं पाहिजे. आता तो जमाना राहिला नाही जेव्हा लोकांना कोणापासून दूर गेल्यानंतर त्रास होत होता. कोणी दुःखाबद्दल बोलूच नये, कारण ज्यांनी सुद्धा दुःख दिले सहनशक्तीच्या बाहेर दिले. नात्यांना फक्त वेळेचीच नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते. चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त राहा की चुकीचे विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचलेच नाही पाहिजे. चिंता करणं तुम्ही तुमची सवय बनवली आहे, त्यामुळे तुम्ही नेहमी दुःखी राहता. वाईट वेळेमध्ये माणूस एकटा पडतो, पण अडचणींमुळेच तो मजबूतसुद्धा होतो. जेव्हा लोक रस्ते वेगळे करण्याचा निर्णय घेतात त्यावेळी सगळ्यात आधी बोलणं कमी करतात. तुम्ही रडून पहा अशा माणसांसमोर. तो दगडाच्या हृदयाचा माणूस अश्रूंना सुद्धा पाणी समजेल. अशा लोकांचा विचार करणे बंद करा ज्यांना तुमचं काहीही महत्त्व नाही. वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.
प्रत्येकाबरोबर हसा आणि बोला, पण प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक माणसाची कदर करायला शिका, कारण कोणीही परत परत येत नाही आपल्या आयुष्यामध्ये. जगाला फक्त आपला स्वार्थ माहीत असतो, फक्त तेवढेच लक्षात ठेवते जेवढे त्यांचा स्वार्थ असतो. जास्त बुद्धिमान तर नेहमी विचारांमध्ये अडकलेले असतात. माझ्या शांत राहण्याला माझी हार मानू नका. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीच पुढे जाऊ शकत नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. आयुष्य खूप महाग आहे, त्याला कधीही मतलबी, स्वार्थी आणि स्वस्त लोकांसाठी बर्बाद करू नका. गैरसमज मनामध्ये ठेवत जाऊ नका, कारण गैरसमज मिटो किंवा न मिटो, पण नातं नक्कीच मिटतं. तुम्हाला वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा, तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचारतात तर भटकताल, कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व जेवढे तुम्हाला माहीत आहे तेवढे दुसऱ्यांना माहीत नसते. इथे प्रत्येकजण स्वतःला बरोबर समजतो, म्हणून मी स्वतःलाच चुकीचं मानलं. वेळेचे काम तर बदलत राहणं आहे. वाईट वेळ असेल तर वाट पहा, आणि चांगली वेळ असेल तर आभार माना. जी व्यक्ती आर्थिक व्यवहार करण्यामध्ये, शिकवण्यामध्ये, शिकण्यामध्ये, खाण्यामध्ये आणि कोणतेही काम करण्यामध्ये लाज वाटून घेत नाही, ती व्यक्ती नेहमी आनंदी राहते. जर कोणी तुमच्या चांगल्या कामांवर शंका घेत असेल तर काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही. भरवसा जर देवावर असेल तर नशिबात लिहिलेलं आहे तेच मिळेल, आणि भरवसा स्वतःवर असेल तर देव तेच लिहितील जे तुम्हाला पाहिजे असेल. मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी, नाही तर विचार तर प्रत्येकजण करतो. आपण जेवढी ज्यांची कदर करतो, बऱ्याच वेळा तेच लोक आपल्याला समजून घेत नाही. माणसाची ओळख दोन गोष्टींमुळे होते. एक, त्याच्याजवळ काही नसताना त्याने पाहिलेली वाट, आणि दुसरं माणसाचं वागणं त्याच्याजवळ सगळं काही असताना. नशिबाशी लढू नका, जे होणार आहे ते होणारच. ज्याला तुम्हाला गमावण्याची भीती वाटते ते तुम्ही गमावणारच. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.